संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळा भक्तिधाम चांदूर बाजार येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण गीता जयंती महोत्सव मोठ्या उत्सवात साजरा होत आहे. या महोत्सवामध्ये दरवर्षी महाराष्ट्रातील समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गणमान्य व्यक्तींना संस्थेच्या व्यासपीठावरून गौरवण्यात येतं. यावर्षी पण मंगळवार दिनांक 10 डिसेंबरला हा पुरस्कार समारंभ संपन्न झाला. संस्थेमध्ये 12ही महिने आध्यात्मिक उपक्रम चालू असतात. त्यामध्ये प्रामुख्यानं यावर्षीच्या सोहळ्यामध्ये 7 दिवस काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, कथा, हरिपाठ व कीर्तन असे अनेक कार्यक्रम सुरू आहेत. ही संस्था फक्त इथपर्यंतच मर्यादित नसून समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये विशेष काम करणारे व त्यांच्या कामाची महती समाजातील इतर घटकांना व्हावी व त्याकरता त्या व्यक्तींना या व्यासपीठावरून सत्कार, सन्मान व पुरस्काराने गौरवण्यात येतं. यामध्ये प्रामुख्यानं सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातून उतरून असे काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. संस्थेच्या निस्सिम सौ प्रफुल्लताई केशवराव ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्ञानेश कन्या पुरस्कार संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय प्राध्यापक केशवराव दादा ठाकरे यांच्या दानराशीतून रुपये 11,111 सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ व महाराजांचा फोटो देऊन यावर्षीचा पुरस्कार विदर्भाचे थोर स्वातंत्र्य सेनानी व सेवाव्रती म्हणून आपल्या आयुष्याचे 100 वर्ष खर्च केले व समाजाला एक आदर्श दिला असे आमचे अण्णाश्री एकनाथरावजी हिरोळकर यांना प्रदान करण्यात आला. या अगोदर हा पुरस्कार समाजातील अनेक घटकांमध्ये काम करणारे थोर शास्त्रज्ञ माननीय डॉक्टर श्री विजय भटकर, माननीय डॉक्टर श्री रघुनाथ माशेलकर, माननीय डॉक्टर श्री विश्वनाथ दादा कराड, आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे महनीय व्यक्ती डॉक्टर घटाते, हरिभक्त परायण आचार्य किशोरजी व्यास, हरिभक्त परायण श्रीधर स्वामी महाराज पंच गव्हाणकर, हरिभक्त परायण रामचंद्र बाबा बोधे, हरिभक्त परायण मारुती महाराज कुरेकर, हरिभक्त परायण डॉक्टर कुळे, हरिभक्त परायण श्री बाबराव तट्टे, हरिभक्त परायण श्री सोपान काका कुचे, तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे सन्माननीय अण्णा हजारे, सन्माननीय पोपटराव पवार, सन्माननीय बापूसाहेब देशमुख अशा अनेक महनीय व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे. तसेच कृषी क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या महनीय व्यक्तींना कृषी क्षेत्रात पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू स्वर्गीय डॉक्टर प्रभाकरराव अमीन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उत्तम शेतकरी पुरस्कार श्रीमती अनुराधाताई अमीन यांच्या निधीतून महनीय श्री विलासराव कोरडे यांना प्रदान करण्यात आला. माननीय आमदार श्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार पुरस्कृत उत्तम युवा शेतकरी पुरस्कार श्री बच्चूभाऊ कडू यांच्या निधीतून श्री अमोल विलासराव शेळके यांना प्रदान करण्यात आला. संस्थेच्या सन्मान्य सदस्य श्रीमती सूर्यकाई ठाकरे यांच्यातर्फे महिला उत्तम शेतकरी पुरस्कार संस्थेच्या सदस्या श्रीमती सूर्यकाताई ठाकरे यांच्या निधीतून माननीय सौ रजनीताई बाबासाहेब रावणकर यांना प्रदान करण्यात आला. आपल्या देशांमध्ये सीमेवर शहीद झालेले सैनिक यांच्या प्रति आदर व त्यांचा सन्मान राखण्याकरिता व खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता संस्थेचे सन्मान्य संचालक मान्य श्री श्रीधरराव मोहोळ यांच्या दानराशीतून संस्थेचे संस्थापक वैकुंठवासी नानाजी इंगोले स्मृती शाहीद पुरस्कार यावर्षी श्रीमती सरस्वतीबाई मासोकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलक व विचारवंत माननीय श्री चंद्रकांत दादा वानखडे, संस्थेचे मार्गदर्शक माननीय श्री केशवराव दादा ठाकरे, संस्थेचे संरक्षक मान्य श्री दिनकरराव काळे व संस्थेचे सचिव श्री माधव राऊत व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र इंगोले उपस्थित होते. त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन श्री श्रीकांत भुसकडे व अनुराधा इंगोले यांनी केले. या कार्यक्रमामध्ये संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, भाविक भक्त व ज्ञानोदय विद्या मंदिराचे संपूर्ण शिक्षक व कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता भरपूर मेहनत घेतली. जनमत लाईव्ह न्यूज करता मयूर खापरे यांची रिपोर्ट, चांदूर बाजारवरून.